उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा भेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. चंद्रकांत खैरे यांना घेऊन पुन्हा राजकीय कलगीतुरा कायम. पाप झाकण्यासाठी उभाटा मोर्चा काढणार असल्याचा खासदार संदीपान भुमरे यांचा आरोप, तर खैरेंचंही प्रत्युत्तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती शहर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात शांततेत साजरी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. चंद्रकांत खैरे यांना घेऊन पुन्हा राजकीय कलगीतुरा रंगताना दिसत असून पाणी प्रश्नी करण्यात येणारं आंदोलन हे पाप झाकण्यासाठी उभाटा करणार असल्याचं म्हणत खासदार संदीपान भुमरे यांनी खैरे यांच्यावर मनसोक्त टीका केली आहे. त्यांना माहितीये आता पाणी अंतिम टप्प्यात, आता योजना आलेली आहे, पाणी मिळणार आहे. मग याचं कुठेतरी आपण श्रेय घेतलं पाहिजे, जनतेला दाखवलं पाहिजे की आम्ही तुमच्यासाठी लई काम केलं. पण ज्या वेळेस आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते त्यांनी किती मिटिंगा घेतल्या? एखादी मिटिंग घेतली का? संभाजीनगरला आले का? त्यांनी या ठिकाणची मिटिंग घेतली का? त्यांनी काय केलं ह्या योजनेसाठी मला सांगा, काय केलं त्यांनी? अरे हे जे घडलं, हे जे पाप आहे सगळं, हे झाकवण्यासाठी मोर्चा काढून राहिले. हे खैरेचं यांचंच पाप आहे सगळं. जे नागरिकाला पाणी ते हाल होऊ राहिले, ते हे सगळं खैरेचं त्यांचं पाप दाखवण्यासाठी मोर्चा काढून राहिले. मला एक सांगा, आता अंतिम टप्प्यात योजना आलेली, पाणी मी कालच सांगितलं 200 MLD पाणी भेटणारे आणि आता थोडा दिलासा नागरिकाला भेटणारे आणि थोड्या दिवसात आणखी पाणी मुबलक मिळणारे. इतके दिवस हाल झाले. ही निवडणूकच लोकसभेची ही पाण्यावर झालेली काय, त्याच्यामुळं त्याची काळजी आहे मला. कारण यांचं पाप आहे. आता यांचं पाप हे झाकवण्यासाठी मोर्चा वगैरे काढणार आहे. पण किती मोर्चे काढा, काही करा, जनतेला माहिती आहे कोणामुळे हाल झाले. तुम्ही काही पाहणी वगैरे करणार आहात पाणी पुरवठा योजनेची? मी पाहणी करणार आहे. मी नेहमी माहिती घेतो. मी आणखीन एक मीटिंग घेणार आहे पुढच्या आठवड्यात आणि माझं आयुक्ताचं कलेक्टर साहेबाचं बोलणं झालं आणि कॉन्ट्रॅक्टर, मी, आयुक्त आणि आपले सगळे पक्षाचे पदाधिकारी अधिकारी आम्ही सगळे मिळून आपल्या जायकवाडीच्या धरणापासून तर आपल्या फिल्टर प्लांट पर्यंत आणि शहरातले जे काही विस्तारीकरण आहे हे सगळं आम्ही पाहणी करणार. मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना घेऊन राजकारण चांगलंच गरम झालंय. त्यातच उभाटा गटाच्या झालेल्या बैठकीमध्ये खैरे हे गैरहजर असल्यानं एकच चर्चा रंगतीये. यावर त्यांना विचारणा केली असता त्यांनी स्वतःची बाजू मांडत पक्षावर नाराजी व्यक्त करत खासदार संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली आहे. सरकारकडनं, काँग्रेस गव्हर्नमेंटकडनं मी आणली, त्याचे पैसे सुद्धा 400-450 कोटी रुपये त्यावेळेसचे ते त्याच्याच बँकेत होते आणि त्या बँकेतले पैसे आता याने काढायला लागले. म्हणजे मी पैसेही आणले होते, मी त्या ठिकाणी योजना आणली होती. जवळपास 10 किलोमीटर 500 कोटीची योजना ती यांची टाटाची त्या एजन्सीनी लावली पण होती. ते आता पाईप काढायला सुरुवात झाली. दुर्दैव की काही लोकांनी त्यामुळे मुद्दाम त्या ठिकाणी ही योजना होऊ दिली नाही. त्यात भाजपचे काही लोक होते, त्यात हे MIM तर सगळेच होते आणि काही लोक असे होते की ते म्हणजे कशाला पाहिजे. त्यावेळेसचे जे पालकमंत्री त्यांनी पण आरडाओरडा केला की नाही आपण रद्द करून टाकू. अरे उद्धवसाहेबांच्या हाताने शुभारंभ झालेला ती योजनेचा, पाणी पुरवठ्याचा, आणि तुम्ही काढून टाका म्हणता. त्यामुळे मी पण चुकीचं. त्यावेळेस त्यांनाही असं वाटलं की ह्या शहरात नुकसान व्हावं, त्या पालकमंत्र्याला पण, त्या तत्कालीन पालकमंत्र्याला वाटलं आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या शहराचं नुकसान केलं. मी इतके कष्टाने आणलेली पाण्याची योजना आज 4 वर्षापूर्वीच आपल्या सगळ्यांना पाणी मिळालं असतं, पण ते नाही. मी फक्त 792 कोटीची योजना होती. ती 792 कोटीची योजना PPPची होती आणि आता किती 2800 कोटी.
तुमचं आंदोलन कसं असणार आहे, कधी असणार हे आंदोलन आमचं सर्वसामान्य आंदोलन. आम्ही सगळ्या नागरिकांना घेऊन, शिवसैनिकांना घेऊन, कार्यकर्त्यांना घेऊन काम करणार. नाही ते केव्हाही करू आम्ही. आता आम्ही ठरवून घेऊ ना. जर त्यांनी जर कार्यक्रम दिला असेल, मला न सांगता दिला असेल, तरी पण मी त्या कार्यक्रमात मॉडिफाय करून त्या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम करू. पण चर्चा पक्ष चालवायचा असेल, इथे उद्धवसाहेबांनी 2 नेते केले. आता त्यावेळेस आमचे काही कार्यकर्ते म्हणजे साहेब दोन्ही नेते एकत्र पाहिजे. तर मी म्हटलं दोन्ही आम्ही एकत्र होतो. उद्धवसाहेबांनी मला पण सांगितलं की जर खैरे साहेबांनी काही तक्रार असेल मला सांगा तुम्ही, असं उद्धवसाहेब म्हटले. आणि त्यांची तक्रार असेल अंबादास दानवेची त्याच्या आईला सांगा. मग इतकं असतानासुद्धा आम्ही दोघं एकत्र आम्ही बसणार हे सगळं नक्की झालं त्यांच्यासमोर. परत ते 2 दिवस बसल्यानंतर ते परत त्यांच्यापर्यंत अहो ह्या माणसांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने वागलं तर आज किती लोक गेले शिवसेनेतून, किती गेले फुटले मला सांगा ना तुम्ही. कोणामुळे गेले आणि काय ऊस जाळ आहे नाही, किती काय आलं मला सांगा ना तुम्ही. काय किती जागा आलेल्या आहे, कुठे नगरपालिकेत महापालिकेत कुठे आहे. म्हणून त्या ठिकाणी आंदोलन हे करायचं तर आम्ही एकत्र म्हणून केलं तर उलटं चांगलं आहे. पण तो जर करणार नसेल तर नको. जे काही पक्षाने जर काही आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे काम करणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या पाणी प्रश्नावरील आंदोलनाविषयी माहिती देत कडाडून टीका केली आहे. यात त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर देखील आरोप केलेत. देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेस शिवसेना या महापालिकेत सत्तेत होती आणि राज्यातही सत्तेत होती त्यावेळेस आंदोलन केलं होतं. विरोधी पक्षांनी आंदोलन करावं त्याच्याविषयी काही आमचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस 6 महिन्यात आम्ही पाणी देऊ, आम्हाला सरकार दिलं तर अशा प्रकारची भूमिका घेतली होती. विधानसभेच्या निवडणुकीला ते प्रचाराला सांभाळण्यात आले त्यावेळेसही त्यांनी 3 महिन्यात पाणी देऊ अशी घोषणा केलेली होती. आत्ताच्या घडीला ज्यावेळेस आमचं सरकार होतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी खऱ्या अर्थाने ही योजना मंजूर केली. लोकांना या सगळ्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे. जुनी योजना वेगळी होती, ती रद्द झालेली, पुन्हा नवी, पुन्हा ती योजना, ही योजना नवीन योजना आहे. आणि ही योजना उद्धवजींच्या सरकारमध्ये मंजूर झालेली, तिचं भूमिपूजन झालं, तिचं कामकाज सुरू झालेलं. हे कामकाज उद्धवजींचं सरकार असताना जी 39 किलोमीटरची पाईपलाईन टाकायची हिचं स्पीड ठरलेलं आहे. महिन्याला किती पुढे गेली पाहिजे, किती मीटर गेली पाहिजे, किती किलोमीटर गेली पाहिजे. उद्धवजींचं सरकार असताना ती बरोबर जशा पद्धतीनं निर्देश होते, जशा पद्धतीनं कार्यादेश होता त्या पद्धतीनं त्या योजनेचं काम चालू होतं. आता 3 वर्ष झालं यांचं सरकार आलं, फडणवीसांचं शिंदेचं सरकार आलं. या 3 वर्षात ही लाईन पुढं सरकू शकलेली नाही. आमचा मुद्दा आता असा आहे की या शहराला 240 MLD पाण्याची आवश्यकता आहे. 140 MLD पाणी आम्हाला ऑलरेडी येतं. तर मग तुम्ही 1 दिवसाआड पाणी द्या, खूप झालं तर 2 दिवसाआड द्या. आमचा महापौर असताना आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो तर आमच्या विरुद्ध ही भारतीय जनता पार्टी आंदोलन करत होती. आज 11 दिवसापासून 14 दिवसाला या शहरात पाणी आहे. म्हणजे यांनी दिलेल्या घोषणा 2022च्या असतील, 2024च्या असतील, या सगळ्या लबाडाचं घरचं आवत नाही. आणि म्हणून आम्ही लबाडांना पाणी द्या ही या टॅगलाईन खाली हे आंदोलन करतो, कारण यांनी लबाडी केलेली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नागरिकांना एडीएन न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिलाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण सर्वजण अत्यंत जोशात, जल्लोषात आणि आनंदात साजरी करावी. हा भीमसागर 14 तारखेला महाराष्ट्रात नाही तर जगभरातल्या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज आपण समाजामध्ये ताठमानेने उभे आहोत. ज्यांच्या आशीर्वादानं, त्यांनी केलेल्या त्यागामुळं आज आपल्याला वावरताना अभिमानानं सांगावंसं वाटतं. त्यांच्यामुळं आज आमचं जीवनमान उंचावलेलं आहे. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, ही जयंती आपली आहे. या जयंतीचे साक्षीदार आपण आहोत. म्हणून यामध्ये कुणीही अनुचित प्रकार घडू नये याकडे लक्ष दिलं पाहिजे. कुणाला करू देणार नाही, मी सुद्धा करणार नाही, ही भावना ठेवा. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळे आहोत, या महामानवामुळे आहोत, ही जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. आणि त्याच अभिमानानं, त्या स्वाभिमानानं प्रत्येक लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत या मिरवणुकीमध्ये आपण सहभागी होतात. मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आपण या महामानवाचे विचार घेऊन पुढे आणखीन जाल, मोठे व्हाल, प्रगत व्हाल, एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. जय भीम. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन.
घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा. वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा. वैरास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही. जोश नवा, घुमू दे दागी दिशाही. ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही. जोश नवा, घुमू दे दाही दिशाही. जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा. जय भीम बोले दरारा हा, वैर्य इशारा हा. क्रांतीचा नारा हा, आमचा किनारा हा. बोले दरारा हा, वैरा इशारा हा. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा. वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा. वैरास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही. जोश नवा, घुमू दे दागी दिशाही. ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही. जोश नवा, घुमू दे दाही दिशाही. जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा. जय भीम बोले दरारा हा, वैर्य इशारा हा. क्रांतीचा नारा हा, आमचा किनारा हा. बोले दरारा हा, वैरा इशारा हा.
उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दागी दिशाही ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दागी दिशाही जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैर्य इशारा हा जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैर्य इशारा हा सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना भीमराया माझा भीमराया क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना भीमराया माझा भीमराया अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली.
नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. या जयंतीसाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर महानगरपालिका प्रशासनाकडून खबरदारीची उपाययोजना देखील करण्यात आली होती. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. जुबली पार्क इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू असून त्या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जयंती निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं 1 दिवसासाठी अनावरण करण्यात आलं होतं. या पुतळ्याला अभिवादन करून शहराची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. 13 तारखेच्या रात्री 12 वाजेपासून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला. 14 एप्रिल रोजी सकाळी जुबली पार्क इथं अभिवादन करण्यासाठी एकच झुंबड उडाली. सर्व पक्ष संघटना, शासकीय अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलंय. तर जुबली पार्क परिसरामध्ये येणाऱ्या उपासक उपासिकांसाठी अन्नपदार्थ, पाणी आणि अन्य काही वस्तूंची व्यवस्था काही पक्ष संघटनांच्या वतीनं करण्यात आली होती. यावेळी एडीएन सोबत बोलताना पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. काल रात्रीपासून शहरामध्ये आंबेडकर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरी होत आहे आणि त्यानिमित्त आयुक्तालयातील सर्व आमच्या अधिकाऱ्यांनी, अंमलदार, ट्रॅफिकचे कर्मचारी, अंमलदार याचा योग्य तो पुरेसा बंदोबस्त लावलेला आहे. त्याचबरोबर आज सकाळपासून, त्याचबरोबर आज संध्याकाळी जे आपल्याकडं मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघणार आहेत त्या मिरवणुकीचा देखील योग्य ते बंदोबस्त नियोजन झालेलं आहे. आमचे 3 DCP, 6 ACP, त्याचबरोबर 35 PIs आणि जवळपास 200 API PSI आणि 3500 अंमलदार, 500 होमगार्ड, SRP, RCP, QRT शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, त्याचबरोबर शहरामध्ये ड्रोन पेट्रोलिंग देखील ठेवलेलं आहे. सर्व नागरिकांना बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्व शहरातील नागरिकांना बाबासाहेब जयंतीनिमित्त शुभेच्छा. संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं
समाजभूषण भीमराव हत्तीआंबिरे यांच्या पुढाकारानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव, विधान परिषद सदस्य संजय केणेकर यांचा जाहीर सत्कार आणि यशस्वी प्रशिक्षणार्थींचा सत्कार मोठ्या उत्साहात पार पडलाय। संबोधी अकादमी महाराष्ट्र राज्य संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थींच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांची उपस्थिती होती। तर यावेळी आमदार संजय केणेकर, राज्य रस्ते विकास महामंडळ मुख्य अभियंता विलास कांबळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार संजय केणेकर यांचा जाहीर सत्कार संबोधी अकादमीच्या वतीनं करण्यात आला। तर संबोधी अकादमीतून प्रशिक्षण घेऊन विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्ती मिळवणाऱ्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक समाजभूषण भीमराव हत्तीआंबिरे यांनी केलं। तर उपस्थित मान्यवरांनी संबोधी अकादमीला शुभेच्छा दिल्या। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन विद्यार्थ्यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। यावेळी संबोधी अकादमीच्या महाव्यवस्थापक प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे, प्राध्यापक साईनाथ बोराळकर, प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकल, प्राध्यापक गजानन हुलगीर यांनी परिश्रम घेतले। पेटेत त्याचे खाली पण पेटेत, ते माहिती आहेत कोणाचे पेटेत, आणि तुम्हाला पण भविष्यामध्ये ते पेटे बांधण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून हा गोड कौतुकाचा कार्यक्रम आणि अतिथींना मी विनंती केली। गायकवाड साहेबाला आज उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे, मुख्य सचिवासोबत बैठक आहे, तरी मी सांगितलं सर आता आलेच तुम्ही तर थोडा वेळ द्या आम्हाला। गायकवाड साहेब आले, सगळे अतिथी आले। केणेकर साहेबाबद्दल तर काय सांगत, पेपर काढलं की केणेकरचं नाव काही नाही। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त भूमी अभिलेख कार्यालय इथं कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीनं जयंती उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भूमी अभिलेख उपसंचालक किशोर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त भूमी अभिलेख कार्यालय इथं जयंती उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूमी अभिलेख उपसंचालक किशोर जाधव हे होते। तर भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक डॉक्टर विजयवीर, प्रभारी जिल्हा अध्यक्ष शिवराज जाधव, उप अधीक्षक निलेश उंडे, नगर भूमापन अधिकारी समीर दाणेकर, कार्यालय अधीक्षक दिनेश शिरसाट, उप अधीक्षक चंद्रकांत सेवक, निदेशक संदीप पवार, उप अधीक्षक मिलिंद दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। तर कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस RM कांबळे आणि विभागीय अध्यक्ष राहुल राऊत यांची यावेळी विशेष उपस्थिती होती। कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज निकम यांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात थोर समाज सुधारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सोहळा संघटनेच्या वतीनं करण्यात आला। त्यानंतर कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस RM कांबळे यांनी प्रास्ताविक केलं, तर उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाला संबोधित केलंय। कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन शरद कुलकर्णी यांनी केलं, तर आभार प्रदर्शन संदीप पवार यांनी केलंय। यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक डॉक्टर प्रताप कोचुरे यांच्या भीमगीत कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला कास्ट्राईब संघटनेला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, त्याबद्दल मी कास्ट्राईब संघटनेचे आभार व्यक्त करतो। आमचे नव्या नावाचे अधिकारी शिवराज जाधव साहेबांनी अगदी मंचाच्या समोर कुणीतरी येऊन बोलावं, एक 8-10 जणांनी जरी बोलला असतं तरी तेवढं बोलणं झालं नसतं। एवढं चांगलं आणि एवढं वेळ ते चांगले बोलले आपल्यासाठी। निश्चितच शब्दप्रयोग असे आहेत की जे शब्दावर उच्चारले की त्याला आपल्याला मंत्रच म्हणावा लागेल। जसं आपण म्हणतो जय भवानी जय शिवाय, हा शब्दावर जर गेला तर तुमच्यामध्ये वीररसाचे संचारण होते। तसाच हा जय भीम शब्द जो आहे हा एक मंत्रच आहे। कारण मंत्राची व्याख्या अशी केली आहे की मननात त्रायते ते मंत्र हा, ज्याचं फक्त आठवण जरी केली तर माणसाला स्फुरण चढतं। तर ह्या जय भीम शब्दाचा शब्दप्रयोग पहिल्यांदा हितकारणी
सभेमध्ये विश्वविद्यालय कार्यसमितीमध्ये करण्यात आला होता. LN हरदास यांनी पहिल्यांदा केला आणि त्यानंतर प्रत्येकाला भेटल्यानंतर अभिवादन करण्यासाठी किंवा सन्मानासाठी या शब्दाचा शब्दप्रयोग रूढ झाला आणि आज तो आपण एक मंत्र या शब्दाचा वापरतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीनं मोठ्या उत्साहात आणि सामाजिक उपक्रम राबवत साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व रिपाईचे युवा तालुका अध्यक्ष राहुल काळे यांनी केलं. तालुक्यातील देवळाणा, बुद्रुक, सुलतानपूर, येसगाव, काटशिवरी फाटा इथून भीम अनुयायींच्या मिरवणुकीसह खुलताबाद शहरात आगमन झालं. यानंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सामाजिक समतेचा संदेश देण्यावर भर देण्यात आलाय. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी एकत्र येऊन अभिवादन केल्यानं सामूहिक एकतेचं दर्शन घडलं. या प्रसंगी रिपाईचे तालुका सचिव संजय जाधव, विशाल बनकर, सुनील बनकर, अनिल काळे, सागर बनकर, कुणाल चाबुकस्वार, अमोल बनकर, अनिकेत बनकर, नितीन काळे, प्रेम बनकर, सूरज बनकर आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि भीम अनुयायी उपस्थित होते. एडीएन न्यूज साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभरामध्ये उत्साहाने साजरी होत आहे. त्यानिमित्त आज राहुल काळे यांच्या नेतृत्वाखाली, RPI तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सुलतानपूर, गोळेगाव गाताना, काटशिवरी फाटा ते खुलताबादपर्यंत रॅली काढून महामानवाचा सर्व स्तरापर्यंत संदेश जयंतीनिमित्त जाण्यासाठी ही रॅली आम्ही काढली. कुठून काढली होती रॅली? राहुल काळे. रॅली कुठून काढली होती नेमकी? रॅली देवनाळा, सुलतानपूर आणि गदाना, तसेच काटशिवरी ते खुलताबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी दिनानिमित्त सन्माननीय तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव यांना माझ्यातर्फे लेखणी ही जी सप्रेम भेट देण्यात आली, याची संकल्पना अशी आली की बाबासाहेबांनी शिक्षणासाठी कार्य केलं आणि त्यांचा मुकनायक हा एक वृत्तमानपत्र होतं. बहिष्कृत भारत अशी 2 वृत्तमानपत्र होते आणि त्यांनी वृत्तमानपत्राच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समता, बंधुत्व प्रस्थापित केली आणि गोरगरिबांना, सर्वसामान्याला न्याय देण्याचं पत्रकाराच्या माध्यमातून केलं. म्हणून सन्माननीय खुलताबाद तालुक्यातील जेवढे सन्माननीय पत्रकार आहेत त्यांनी त्यांचे आदर्श घेऊन आणि निर्भीडपणे त्यांनी जे कार्य केलं आणि समाजाला न्याय दिला. पाणी प्रश्न असतील, विहीर असतील, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, वीज असेल, अनेक प्रश्न सर्व पत्रकार बांधवांनी या निकाली काढलेले आहेत तालुक्यातील आणि त्यांना पुन्हा एकदा प्रेरणा मिळावी म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीच्या निमित्ताने त्यांना सप्रेम भेट दिली आणि ते पुढेही अशाच प्रकारे सामाजिक न्याय देतील ही खात्री आहे. त्यामुळे ही मी संकल्पना होती आणि ते मी आज वाटप केले. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. चंद्रकांत खैरे यांना घेऊन पुन्हा राजकीय कलगीतुरा कायम. पाप झाकण्यासाठी उबाटा मोर्चा काढणार असल्याचा खासदार संदीपान भुमरे यांचा आरोप, तर खैरेंचंही प्रत्युत्तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती शहर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात
शांततेत साजरी. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.